संभाजीनगरमधून ठाकरे सेनेचे रशीद मामू त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे सेनेचे रशीद मामू विजयी झाल्याची मोठी बातमी। दुसरीकडे एमआयएमने देखील मुसंडी त्या ठिकाणी मारलेली आहे। भाजप नंबर 1 चा पक्ष बनताना दिसतोय। मात्र छत्रपती संभाजीनगरमधून अजूनही काही निकाल ज्यांची प्रतीक्षा होती त्यापैकी एक निकाल म्हणजे ठाकरे सेनेने आणखी एक जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राप्त केलेली आहे। लातूरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात हा जल्लोष करण्यात येतोय। लातूरमध्ये अमित देशमुख यांना खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणचे कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करताना दिसतात आणि थेटपणे अमित यांच्या चेहऱ्यावरती देखील ते हास्य आणि सेलिब्रेशन मोड हा स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतोय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईच्या धारावीत एमआयएम आणि शिंदे सेनेत मात्र टफ फाईट होताना दिसतीये। मतमोजणी केंद्रात त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे। ही बातमी आपण पाहतोय। एमआयएमचा उमेदवार 143 खरं तर मतांनी आघाडीवर आहे आणि कुठेतरी या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। ते मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या कविता त्रिपाठी विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 10 क मधून कविता त्रिपाठी यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। केवळ 8 मताने त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे। मुंबईत भाजपच्या निशा परुळेकर देखील विजयी झालेले आहेत। मुंबईत आणखी एक गड भाजपने राखलेला आहे। प्रभाग क्रमांक 25 मधून निशा परुळेकर यांनी ही विजयी पताका या ठिकाणी रोवलेली आहे। तर पुण्यातील दीपक मानकर यांची मुलं या ठिकाणी नगरसेवक झालेली आहेत। हा मोठा विजय इकडे तर एका राष्ट्रवादीतून तर दुसरा भाजपमधून विजयी झालेला आहे। पुण्यातील हे चित्र आपण पाहतोय। दीपक मानकर यांची मुलं आहेत ती या ठिकाणी विजयी झालेली आहेत। ग्राफिक्स आपण पाहतोय। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची 47 जागा खरं तर या ठिकाणी भाजपला मिळाल्या। तर शिंदेच्या शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांना मात्र या ठिकाणी गड राखता आलेला नाहीये। मीरा भाईंदर मधील ही चित्र आपण पाहतोय। काँग्रेसला या ठिकाणी 9 जागा प्राप्त झालेल्या आहेत। तर मनसे असेल, इतर असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, ठाकरेंची शिवसेना असेल, तर अकोला महापालिकेचं पाहतोय आपण। भाजप 40 जागा, शिवसेना 3 जागा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 5 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादीला मात्र या ठिकाणी गड राखता आला नाहीये। मनसेला देखील या ठिकाणी नाराजी बघायला मिळतीये। तर लातूर महापालिकेचा रिझल्ट खरं तर हा निकाल आपण पाहतोय। भाजपला आतापर्यंत 22 जागांवर विजय मिळवता आलाय। शिवसेनेनं मात्र या ठिकाणी गड राखलेला नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेला देखील लातूरमध्ये गड राखता आलेला नाहीये। राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची मनसेला देखील 0 जागा मिळालेल्या आहेत। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज पाहतोय। धुळे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात ही अपडेट समोर येते। फारुख शहा यांना आपला गड राखण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे। फारुख शहा यांचे चिरंजीव शहबाज शहा हे या ठिकाणी विजयी झाल्याची ही बातमी आपण पाहतोय। धुळे महानगरपालिकेचं चित्र आपल्या समोर आहे। या ठिकाणी फारुख शहा यांनी आपला हा गड या ठिकाणी राखलेला आहे धुळ्यात। त्यांचे चिरंजीव शहबाज शहा हे या ठिकाणी आता विजयी झालेले आहेत। तर नक्कीच धुळे महानगरपालिका निवडणुकी संदर्भातले अपडेट्स आपण यावेळेला पाहिले। धुळे महानगरपालिका निवडणुकीमधून काय येते तर फारुख शहा यांनी आपला गड राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। त्याचबरोबर लोकशाही मराठीच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आणखी एक गोष्ट अपडेट करू इच्छितोय की अनेक ठिकाणी मुंबईमध्ये आतापर्यंत मतमोजणीलाच सुरुवात झालेली नाहीये। धक्कादायक बाब आहे खरं तर ही। मात्र लवकरात लवकर त्या ठिकाणची मतमोजणी सुरू व्हावी ही अपेक्षा आपण व्यक्त करूयात। शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झाल्याच्या ब्रेकिंग न्यूजकडे आपण वळतोय। 478 मतांनी भास्कर शेट्टी विजयी झालेले आहेत आणि पाठोपाठ एमआयएमच्या अनवर अली सय्यद यांना त्यांनी पराभूत करत हा विजय मिळवलेला आहे। तर वॉर्ड क्रमांक 39 मध्ये पुष्पा रमेश कलंबे या विजयी झालेल्या आहेत। ढोल नगाऱ्यांच्या गजरामध्ये समर्थकांनी तातडीनं
आनंद देखील त्या ठिकाणी साजरा केला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्याची या घडीची आणखी एक मोठी बातमी. आणि विजयानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं देखील खातं 66 पर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आकडेवारीवरती नजर टाकली तर भाजप 95, शिवसेना शिंदेची 30, राष्ट्रवादी 1, 15 जागा, काँग्रेस 66 जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आघाड्या आपण यावेळेला पाहतोय, मनसे 9 आणि इतर 11 अशा प्रकारे 227 जागांचे आलेले कल आपण पाहतोय. नवी मुंबईत मनसेनं खातं उघडलेलं आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक मनसे देखील आपलं प्रस्थ वाढवण्याच्या मागे, त्याचबरोबर उमेदवार निवडीकडे लक्ष वेधताना दिसतंय. कल्याण डोंबिवलीमध्ये जे चित्र पाहायला मिळालं तशाच प्रकारे आता नवी मुंबईमध्ये देखील मनसेनं आपलं खातं उघडलेलं आहे. ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसेना ठाकरे 2 जागा, भाजपला 67 जागा मिळाल्यात, शिवसेना 41 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादीला मात्र 0 जागा आहेत, काँग्रेसला देखील गड राखता आलेला नाही, ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र 2 जागा आहेत. नवी मुंबईतील या जागा आपण पाहतोय. मनसेनं एका जागेवर विजय प्राप्त केलेला आहे, तर इतर मध्ये देखील एका उमेदवारानं आपला या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. नवी मुंबईतीलच एकूण हे आपण चित्र या ठिकाणी पाहतोय. मनसेनं नवी मुंबईत खातं खोललेलं आहे. भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला मात्र या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.